हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वर्ग नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त झाला आहे, त्यामुळे सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ वॉच करायचा आहे, तेव्हा तुम्हाला सर्व व्हिडिओ समजणार आहे। तर चला मित्रांनो, थोडेसे व्हिडिओ तर मित्रांनो, मी आलेट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। तर मी बेटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर मित्रांनो, आपल्याला बेटमार्क प्रीसेटमध्ये दोन ग्रुप असतील आणि एक सॉन्ग बघायला मिळणार आहे। तर काय करायचं आपल्याला, सिम्पली आता यामध्ये फोटोज ॲड करायचे आहेत। तर काय करायचं आपल्याला, 13.5 सेकंदापाशी यायचं आहे। इथून पुढे आपल्याला फोटोज ॲड करायची आहेत। तर फोटोज ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायची, मीडियावरती जायचे आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल ती ओपन करून घ्या आणि तुम्ही सुद्धा फोटो ॲड करून घ्या। तर मी फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं, फोटोज ॲड केल्याच्यानंतर समोरच्या 0 सेकंदापाशी हा जो आपला ग्रुप 1 आहे याला अनहाईड करून घ्यायचं आहे सिम्पली। तर ग्रुप 1 नाही, सॉरी मित्रांनो, काय करायचं आपल्याला खालचा ग्रुप 1 कॉपी आहे त्याला अनहाईड करून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे, अशा प्रकारे आपल्याला ग्रुप बघायला मिळणार आहे। तर यामधले फक्त आपल्याला फोटो चेंज करायचे आहेत। तर फोटो चेंज कसे करायचे त्यासाठी काय करायचे, ग्रुपवरती टच करायचे 2 नंबरच्या, त्याच्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे। तर अशा प्रकारे आपल्याला इथं फोटोज बघायला मिळणार आहेत। सिम्पली काय करायचं आहे मित्रांनो, काही अवघड नाही, थोडं लक्ष द्या फक्त। तर फक्त काय करायचे, आपल्याला फोटो चेंज करायचे आहेत। तर फोटो चेंज करण्यासाठी काय करायचं आहे, वर एक फोटोवरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर ना कलर अँड फील्डवरती जायचे, इथं एक नंबर किंवा नाव असेल यावरती क्लिक करायचे। यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपली फोटोची फाईल ओपन होणार आहे आणि ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला जो काही फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती सिम्पली टच करायचे। टच केल्याच्यानंतर वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचे। तर आपला फोटो अशा प्रकारे ॲड होऊन जाणार आहे। तर कसं आहे, इथं थोडं छोट्या साईजमध्ये आपल्याला फोटो बघायला मिळणार आहे, तर थोडंफार घ्या ॲडजस्ट करून। अशा प्रकारे फक्त आपल्याला फोटोवरती क्लिक करायचे, कलर आणि फील्डवरती जायचं आहे, इथं नंबरवरती क्लिक करायचे, फोटोची फाईल ओपन होईल, फोटोवरती क्लिक करायचं आणि प्लसवरती क्लिक करून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोज ॲड करून घ्या। मी एक एक फोटो तुम्हाला दाखवत गेलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे। तर आता तुम्ही जर समजलं असतील फोटो कसे ॲड करायचे, तर आता अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोज ॲड करून घ्या। त्याच्यानंतर ना परत 0 सेकंदापाशी यायचे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि इथं तुम्हाला जो आवडतो तो फोटो ॲड करून घ्या। तर फोटो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक 13 सेकंदापाशी यायचं। सिम्पली 13 सेकंदापाशी आल्याच्यानंतर ना हा जो फोटो, या फोटोची लेंथ आपल्या 13 सेकंदापर्यंत वाढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे या फोटोला काय करायचं आहे, आपले ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खालती ठेवायचे। तर अशा प्रकारे, तर ग्रुपच्या खालती ठेवल्याच्यानंतर काय करायचे, त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला एक या फोटोवरती क्लिक करायचे, ब्लेडिंग ऑपोसिटीवरती जायचे आणि याचा जो ब्लेड आहे तो कमी करून घ्यायचे। मी तर 30% ठेवून घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या मनावर ठेवू शकता। तर इतकं झाल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे। तर इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करायचं, बॅकला यायचं शेकी बॅक प्रीसेटच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, हा जो आपला
1 नंबरचा इफेक्ट आहे म्हणजे 1 नंबरचा फोटो आहे हा सोडायचा आहे आणि डायरेक्ट 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. 2 नंबरच्या फोटोचं काय करायचं आपलं इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करायचा आहे. त्यानंतर इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्या नंतर सिम्पली आपल्या 13 सेकंदापाशी यायचं आहे, कारण हा जो इफेक्ट आहे हा 13 सेकंदा समोरच्या फोटोसाठी आहे. तर आता काय करायचं आहे, हा जो 13 सेकंदाचा फोटो आहे 1 नंबरचा, तर या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. हा जो बारका फोटो आहे आणि त्या समोरचा फोटो आहे हे सिम्पली 2 फोटो सोडायचे आहेत. डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर म्हणजे हे 2 फोटो सोडायचे, डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिम्पली अशा प्रकारे मी सर्व फोटोला इफेक्ट ॲड करून घेतो. तर मी फोटोला इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे. तर आता काय करायचं आपल्याला बॅकला यायचे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आल्याच्या नंतर हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे छोटा फोटोचा, तर हा फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. आणि तुम्हाला समजच असेल हा फोटो छोटा आहे म्हणल्यावर इकडे जे जितके छोटे फोटो आहेत त्या छोट्या फोटोलाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर सिम्पली या छोट्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे मित्रांनो आपल्याला. तर छोट्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून डायरेक्ट आपल्याला बॅकलाच यायचं आहे. तोपर्यंत मी इफेक्ट पेस्ट करून देतो. तर इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि लास्टच एक राहिलेला इफेक्ट असेल तो कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि जितके काय आपल्या इकडचे राहिलेले फोटोज आहेत या फोटोजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी या फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो. तोपर्यंत मी आपली व्हिडिओला लाईक नक्की करायची. तर मी अशा प्रकारे फोटोला इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे. तर आता काय करायचं आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे हा 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि 1 नंबरच्याच फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. हा जो आपला मोठा फोटो आहे या मोठ्या फोटोलाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आता काय करायचं इतकं झाल्याच्या नंतर ना आपल्याला परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि ही काय 2-3 लेयर्स आहेत, ह्या 3 लेयर्स कॉपी करून घ्यायच्यात. लेयर्स कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि 3 लेयर्स इथे येऊन पेस्ट करून द्यायच्या. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला ग्लो येणार आहे. तर तुम्हाला ठेवायचे असते तुम्ही ठेवू शकता, नाहीतर कटसुद्धा करू शकता, तर काही विषय नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे की बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करायसाठी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगल ॲड झाल्याच्या नंतर ना वर 3 डॉटवरती टच करायचे. याला ट्रेस टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना कलर आणि फिल्डवरती जायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला यायचं बॉर्डर आणि शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा. स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्टोकची लेंथ काय करायची 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर काय करायचं बॉर्डरची लेंथ आपल्याला एकदम लास्ट बीटपाशी येऊन म्हणजे सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर फक्त आता काय करायचं हा जो ग्रुप 1 आहे हा सुद्धा एकदा अनहाईड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे वरील शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर याला जर 1080 पिक्सल सिलेक्ट असेल याला 1080 पिक्सल ठेवायचे. तुम्ही कमी जास्त सुद्धा करून घेऊ शकता तुमच्या हिशोबाने. त्यानंतर खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे मराठीमधनं ट्रेंडिंग टॉपिक, गर्ल स्पेशल, बॉय स्पेशल व्हिडिओ आणत असतो. तर भेटू एखाद्या इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. भेटूया लवकरच.